नमस्कार, मी भारती माद्रे सिंपली स्वादिष्ट तुमचं स्वागत करत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे भेजा फ्राय। खूपच सिंपल रेसिपी आहे आणि झटपट बनवू शकतो। तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि साइडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझे नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। भेजा फ्राय बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे एक मटन भेजा। त्याला मी ऑलरेडी उकडून घेतलेला आहे हळद टाकून आणि ते कसं उकडायचं हे ऑलरेडी एक भेजाची रेसिपी मी सिंपली स्वादिष्ट मध्ये दाखवलेली आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, चेक करा। त्यानंतर आपल्याला घ्यायच्या आहे लसणाच्या पाकळ्या 5 ते 6, चवीपुरतं मीठ घ्या, अर्धा चमचा हळद घ्या, 1.5 चमचा फ्रेश कुटलेला गरम मसाला पावडर आहे। गेल्या व्हिडिओमध्ये म्हणजे मटन पुलावच्या रेसिपीमध्ये जे गरम मसाला मी वापरलेला आहे तेच मसाला आहे हे। त्याची रेसिपी कशी आणि कसं करावं हे तुम्हाला मटन पुलावच्या रेसिपीमध्ये मिळेल, चेक करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आजच्या या भेजाच्या रेसिपीमध्ये फ्रेश कुटलेला गरम मसाला हा मेन इन्ग्रेडियंट आहे। पण जर तुम्हाला कुटायचं नसेल, घाई असेल आणि तुमच्याकडे रेडीमेड गरम मसाला पावडर असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। एक कांदा घ्यायचा आहे, त्याचे 4 पीसेस करा आणि या प्रकारे पाकळ्या काढून घ्या। 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या ते सालासकट आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या। आता उकडलेल्या भेजाचे आपण पीसेस करून घेऊया। स्मॅश भेजा आज करायचं नाही आपल्याला, म्हणून फक्त 5 ते 6 पीसेस करायचे आहेत आपल्याला। या प्रकारे हे बघा भेजाचे पीसेस करून घेतलेले आहेत। आता तव्यामध्ये तेल गरम करा, 2 पळी तेल घ्यायचं आहे आपल्याला। मी लोखंडी तवा घेतलेला आहे, तुम्ही नॉनस्टिक सुद्धा घेऊ शकता किंवा कुठचाही पॅन वापरू शकता। तेल गरम होताच याच्यामध्ये आपण आता ठेचलेलं लसूण घालूया। इन्ग्रेडियंट दाखवताना मी 2 वेगवेगळे लसूण घेतलेला आहे, म्हणजे सालासकट आणि बिन सालाचे। तर इथे बिन सालाचा लसूण आपल्याला घ्यायचा आहे ठेचून, सालासकट आपण नंतर वापरणार आहोत। हलकासा लसूण परतून घ्या, थोडंसं गॅस तुम्ही स्लोवर ठेवा आणि आता याच्यानंतर घालूया हळद आणि गरम मसाला पावडर। जसं मी सांगितलं गॅस स्लोवर ठेवा, फास्ट ठेवू नका, कारण मसाला करपून देऊ नका। आजच्या भेजाच्या रेसिपीमध्ये गरम मसाला हे मेन इन्ग्रेडियंट आहे आणि ते करपल्यानंतर आपली चव सुद्धा उतरेल, म्हणून या गोष्टीची काळजी घ्यावी। आजची जी भेजाची रेसिपी आहे ज्याच्यामध्ये आपण हळद आणि गरम मसाल्याचा वापर केलेला आहे ती फुल नॉन स्पायसी रेसिपी आहे, जी तुम्ही मुलांना आणि बाळंतींना आरामात देऊ शकता, कारण त्यांना बिलकुलही हार्म करणार नाहीये। आणि जर तुम्हाला याच्यामध्ये तिखटपणा हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आगरी लाल मसाला पावडर सुद्धा वापरू शकता। मी जरासाच घातलेला आहे, अर्धा पाव चमचा, ऑप्शनल म्हणून तुम्हाला दाखवण्यापुरता, तर तुम्ही असं सुद्धा बनवू शकता। हे बघा मसाला मिक्स करून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर मिक्स करा। आता आपण याच्यामध्ये भेजाचे पीसेस घालूया। सिंपली स्वादिष्ट मध्ये ऑलरेडी भेजाची रेसिपी दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण भेजा फुल स्मॅश केलेला आहे, मसाला वगैरे वापरलेला आहे, थोडी स्पायसी पण आहे। ही डिश वेगळी आहे, म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रकारची भेजाची रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे। हे बघा कोट करून घ्या व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये, गॅस मीडियमवर ठेवा आता चालेल। कोट केल्यानंतर आता झाकण देऊन थोडा वेळ आपण याला शिजवत ठेवूया, थोडा वेळ म्हणजे साधारण 5 मिनिटं, कारण मसाला सुद्धा शिजवलेला आहे, भेजा सुद्धा शिजवलेला आहे, तर जास्त वेळ ठेवू नका। हे बघा साईडने असं तेल सुटेल, असा फेस येईल, पण डोंट वरी, भेजाची रेसिपी आणि अंड्याची रेसिपी कुठचीही असेल तर साईडला असा फेस येतं। भेजा तर आपला झालेला आहे, असंच गरम गरम तुम्ही सर्व करू शकता, भाकरी सोबत, चपाती सोबत, किंवा असंच ॲज अ स्टार्टर खाऊ शकता। तर ही झाली मुलांची आणि बाळंतींची रेसिपी। आपण पण खाऊ शकतो, पण स्पेशली हे त्यांच्यासाठी आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं ट्विस्ट दिलेला आहे, थोडीशी आपण आणखीन चविष्ट बनवूया। तर ही सिंपलसी भेजा रेसिपी। आता जसं मी तुम्हाला सांगितलं ही भेजाची रेसिपी तुम्ही स्टार्टरमध्ये सुद्धा सर्व करू शकता, तर त्याच्यासाठी आता पुन्हा तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करा। तेल गरम होताच आता याच्यामध्ये आपण घालूया उभी चिरलेली हिरवी मिरची, सालासकट लसूण, दोन्ही हलकसं परतून घेऊया। खूप कमी म्हणजे हलकसं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण याच्यामध्ये घालूया कांदा। मी एकच कांदा घेतलेला आहे, तुम्ही जास्ती सुद्धा घेऊ शकता। त्याचे 4 पीसेस करावे आणि या प्रकारे पाकळ्या वेगळ्या करून त्याला हलकसं फ्राय करून घेऊया। चवीपुरतं मीठ घालूया। जसं मी सांगितलं खूप हलकसं परतून घ्यायचं आहे, कारण शिजवायचं नाही आपल्याला।
म्हणून मीठ घातल्यानंतर गॅस स्विच ऑफ करा, कारण साईडला लागलेला जो मसाला आहे तो करपू नये. ते भेजा होता एक्स्ट्राचा मी काढून घेतलेला आहे. आता हे सुद्धा आपण सर्व करूया, कारण कांद्यातला जे क्रंचीनेस आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे. गरम गरम सर्व करा. कांदा काढल्यानंतर तव्याला लागलेला जो मसाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही भात मिक्स करून खाऊ शकता, कारण आम्ही सुद्धा आता सुद्धा लाईक लहानपणी तर करायचोच, आता सुद्धा जेव्हा मच्छी वगैरे फ्राय करतो त्याच्यानंतर जो उरलेला तव्याला मसाला लागलेला असतो त्याच्यामध्ये आम्ही भात मिक्स करून खातो. खूपच चविष्ट लागतं. आता सुद्धा तुम्ही तसं करू शकता. हे बघा, आपली भेजाची रेसिपी रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा. थँक्यू.